साहेब मी काय म्हणतो हो आता वाजले 7:30-8 वाजून राहिले आता हो आता डबा येईल आपला बहुतेक हो तर आता हे जे नोटीस आपण बनवले 11 लोकांच्या जे आपल्याला संशयास्पद लोकांची नावाची यादी दिली पोलीस स्टेशनने की बा यायले घबाड सापडलेला आहे हो तर म्हणजे कायद्यानुसार यायला आपण नोटीस देऊन टाकू हो कारण की आता त्याला आपण सांगितलं माणूस की बा यायले एक वेळ समजावून सांगा सरपंचाला सांगितलं आपण हो त्याने सांगितलं का नाही सांगितलं ते काय आपण सांगा हो आपण त्याला कडक धडक आता नोटीस देऊ उद्या तुम्ही तुमची माहिती सादर करा आणि जर आम्हाला ते जर योग्यशीर वाटेल तर ठीक नाही तर आम्ही त्याची पूर्ण खोलपेटिंग करू हां असं नोटीसमध्ये आपण उल्लेख केलेला आहे सगळ्याच्या नोटिसा काढलेल्या आहे आता बागायता त्याला आज पोहोचवणे आणि उद्या बिलकुल यायचे काय करायचं ते करून घेणे आता काय आहे ते काय म्हणे किंवा आता उद्यापर्यंत थांबा म्हणे तुम्ही तर आपण आता आज नोटीस देऊ म्हणजे उद्या कसं सगळेजण व्हा तुम्ही जमा मग हां हो जेणेकरून आपल्याला कसं आहे जर त्यानं सुखासुखी म्हटलं हो बा सापडलं आम्हाला काही खोलफिटिंगची गरज नाही आम्ही परत करतो विषय संपला आपला इथं हां हो नाही तर मग आपल्याला जे करायचं ते करूच आपण समजा हो ठीक आहे चालते मग नोटिसा देऊन देऊन जाय तिकडे अरे या सरपंच साहेब या वाटच पाहू राहिलो होतो तसं डब्याची आवश्यकता नव्हती म्हणा सकाळचा होताच आपल्याकडे हो पण हे आता मस्त नोटिसा लिहिल्या मी 11 लोकांच्या ज्याच्यावर संशय आहे आपला पोलीस स्टेशनचा या व्यक्तींना घबाड सापडला ते तुम्हाला मी आता देतो ते तुम्ही त्याला सुपूर्द कोणाच्या मार्फत करा किंवा त्याच्या स्वाक्षऱ्या घेऊन मला एक परत वापस द्या हां झालं ना बाकी आता काही विषय नाही द्या साहेब त्याला हे आपल्या नोटिसा देऊन द्या सगळ्या आणि डबा इथं ठेवून द्या बरं ठीक आहे तर आता हे 11 लोकांच्या नोटीस आहे नाही का बरं आता हे तुम्ही डबा घ्या मस्त जेवण करा हो, मस्त आता पुऱ्या आणि आलूची चटणी हो आणि अजून काही आता तुम्हाला म्हटलं बा चांगलं बनवतो ठेचा गिचा हे ते धापोळे तुम्ही नाही म्हणता हो तर आता हे आलू चटणी पोळ्या लोणचं गिंचं मस्त जेवून घ्या फर्स्ट क्लास पाण्याची कॅन आहे सगळं ओके आहे सकाळी चहा येऊन जाईल बरं बरं ठीक आहे ना त्याचा नाही विषय आपला विषय एक काम करा तुम्हाला मी जे म्हटलं होतं ते तुम्ही लोकांना मग कल्पना दिली का या जे हो तुम्हाला नाव मी सांगितले होते की बा यांना यांना तुम्ही माहिती द्या हो काय त्याचं म्हणणं आहे काय आहे तुम्हाला काही आला का काही समजा रोख लक्षात त्याचा पण तुम्ही यादीच नव्हती दिली ना साहेब आता कोणते लोक आहे काय आहे कोणाला बोला आणि कोणाला घबाडा सामीला मला माहीत आहे का ते हो आता फक्त तुम्ही तोंड ओळख 2-3 नावं सांगितले शांताराम घनघणी शिवलाल टोळगोटे म्हणून बाकीचे आता मी त्याला फोन करतो आणि सगळ्याला बिलकुल 8 वाजता द्यायची मीटिंग घेतो बाबा तुम्हाला यादीच नाही दिली का बरं ठीक आहे यादी आता तुम्हाला दिलेली आहे आणि ती तुमच्या नोटीस आहे दिल्या त्याची एक सही घ्या आणि त्याची मीटिंग घेऊन त्याला म्हणा बा माणूस कितनी जे काय असेल ते तुम्ही जमा करून द्या म्हणा आज ना उद्या जमा होणंच आहे म्हणा ते हो विनाकारण फालतू हो ॲक्शन आपल्यावर होईल कारवाई होईल त्याच्यापासून तुम्ही वाचू शकता झाला आता हो काही विषय नाही पहा आता तुमच्यावर डिपेंड आहे ते सगळं हो ना करतो ना प्रयत्न आता पहिले मला पाहू तर द्या कोण कोण यायची नाही पाहतो मी आणि त्याला बिलकुल सगळ्याला एकत्र बोलावून मीटिंग घेऊन त्याला काय आहे ते समजावून सांगतो मी चला घ्या आता डबा घ्या तुमचा आणि येतो मी चला बरं उपसरपंच साहेब चला बरोबर चला मग तिकडे बसून पाहू ना कोण आहे काय आहे ते यादीत नाव हो चला तर ड्रायव्हर साहेब हो जा तुम्ही बाहेर हो थोडं लक्ष द्या आम्हाला महत्त्वाचे फोन लावायचे आता हो नाही साहेब आपलं पांडे साहेबाला लावून घेऊ आणि ही 11 लोकांची सविस्तर चौकशी करून घेऊ जेणेकरून जर यायनं म्हटलं बा नाही आम्हाला सापडलं नाही हो याच्यात काय प्रगती झाली बा म्हणजे आपल्याकडे जर लेखाजोखा असला उद्या द्यायले पूर्ण खोलफिटिंग करायला आपल्याला सोपं जाईल हो कोणाचे घरं हिन ते आता सध्या धुंड टाकून राहते थोडीशी माहिती तर आपल्याला लागेल ना तर ड्रायव्हर साहेब तुम्ही बाहेर थांबा हो काल इथे एक पिवळ्या शर्टावाला इथं उभा होता तुमचं लक्ष नव्हतं पाहिजे बरं हो लोकल छत्र यायचे बरोबर ठीक आहे ना हो माझ्या लक्षात आलं ते पण मला वाटलं बस तुम्हीच थांबवलं का दिले हो ठीक आहे हो पाय तुम्ही बाहेर थांबतो जा मग लवकर जा हो लावा साहेब फोन लावा तिकडे पांडे साहेबाला नाही आता त्याचं काहीच सांगता येत नाही ना दोन्ही बाजू तगड्या आहेत रामपूरवाल्याचं म्हणणं आहे की सापडलं नाही आणि हे म्हणते की सापडलं 1 कोटीचा डावा त्यानं जर ठोकला तर हे तयार आहे ना मग आता याच्यापेक्षा अजून काय सांगा आपण आता होते का नाही काय हे तर आता ईडीवाल्यालाच माहीत बुवा हॅलो पांडे सर स्पीकिंग बोला हॅलो नमस्कार पांडे साहेब मी ईडीचे अधिकारी बोलतो रामपूरवरून हो तर ते आम्ही तिथं पोहोचलो आता काही विषय नाही राहिला हो आता आमची कारवाई सुरू आहे तर आम्हाला थोडीशी माहिती पाहिजे होती की जे 11 लोक आहे त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे किती मालमत्ता आहे संपत्ती आहे या 2 महिन्यात काय त्यांनी घेतलं काय नाही याचं थोडंसं आम्हाला माहिती पाहिजे होती त्या हिशोबाने तुम्ही माहिती आम्हाला सांगा हो मी त्यांचे नाव सांगतो हो ठीक आहे पण मी काय म्हणतो साहेब हो माझ्यापेक्षा सविस्तर माहिती जे तक्रार करते आहे हो त्यालाच असन कारण की त्यांनी पूर्ण डिटेल काढलेला आहे त्याचं हो त्यांच्याशी संपर्क तुम्ही करू शकता मी त्यांचा तुम्हाला नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी बोला आणि नेमकं काय त्यांच्याकडे मालमत्ता आलेली आहे या 2 महिन्यात म्हणजे काय बदल झाला ते तुम्हाला सविस्तर सांगू शकतील चालते त्यांचा नंबर द्या मला हो मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि पुढची कारवाई करतो हो ठीक आहे ओके हो टाका नंबर टाका
सांगतो ना, इतका गरम झालता ना शिवलाल टोळकुटे ठाण्या. अरे बापा म्हणे मिळालं ठाण्या, तू एबा रस्त्यावर येणार आहे, तुला एबा सायकल काढ तू लवकर. ग्रीस ग्रीस मारून आता बरसातचं काहीतरी सुरू कर. उद्या 1-2 दिवसात तुमचा कार्यक्रम होणार आहे, अंदर बिलकुल जमा होणार आहे. पण काहीच नाही, ऐकायलाच तयार नाही. अरे म्हणे जिसके घर काय शिशी के होते, डायलॉग मारे काय, आणि त्याचे रिंगटोना काय. लय बोलला ते, रेल्वेनं निघून राहिला तिकडून ते आता. हो ते पोचते आता, आज उद्यापर्यंत येते ते. पण ईडी त्याच्या आधी पोचलेली आहे, त्याच्यामुळे काही विशेष नाही राहिला. आता बाकी आपली मिटिंग याच्यासाठी ठेवली मी, की आता काय होते काय नाही, एखादा खबऱ्या पाहिजे होता एखादा खबऱ्या नाही ना रामपुरात काय चालू आहे तर. हो ना, आता एक तर मानमोळे साहेब इथं आहे, हो रामपुरात असते तर काही आलं असतं लक्षात. हो पण जाऊ दे, आता समजणच ना उद्या. हो पण बाकी सापडतील ती नाही. हो वाटते तुम्हाला अंदाज? कारण की कसं आहे, लय शातीर लोक आले पाहिजे. हो नाही तर असं होईल उलटा म्हणजे गेम आपला नाही व्हावं त्याच्यात. नाही 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 नाही, अजिबात नाही ना. आज लोक झालं ना हो, आज लोक झालं आपल्यावर लय म्हणजे तोंडावर पडायची पै आली. पण यावेळेस नाही. हो यावेळेस पूर्ण मानगुटी हातात आलेली त्याची. यावेळेस वाचनच नाही द्यायली. हो पुरे 11 जण जे आहेत ना, जे आपण नावं दिले, हो पुरे बिलकुल फुल होणार आहे याची. हॅलो, हां बोला, कोण बोलता? हॅलो, नवीन नंबर दिसते बा. हॅलो हॅलो. हॅलो, पांडे साहेबाकडून नंबर घेतलेला आहे. हो रामपूरमध्ये आम्ही जे काही ईडीचे अधिकारी हो ते बोलतो म्हणलं आम्ही. तर काय तुम्ही तक्रार केलेली आहे त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती आम्हाला, जे 11 जे लोक आहे ज्यांच्यावर संशय व्यक्त केलेला आहे त्याबद्दल थोडी आम्हाला माहिती पाहिजे आहे. हो जेणेकरून आम्हाला कसं आहे थोडीशी पार्श्वभूमी लक्षात येईल. अच्छा, हां ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे ईडीचे अधिकारी आहे का? तुम्हाला माहिती पाहिजे त्याची 11 लोकांची. बरं सांगते ना, मानमोडे साहेब आता तिथून डिटेल माहितीच काढून आलेले आहे. थांबा थांबा थांबा, मानमोडे साहेब आता बोलतात, स्पीकर ऑनवर करतो. ठीक आहे ठीक आहे. हो सांगा मानमोडे साहेब, सांगा माहिती सांगा सगळ्याची. आता लिहा साहेब, देवीदास जी संस्थाने पहिलेले आहे, त्याचं आहे की या 2-3 महिन्यामध्ये जे प्रगती झाली ते सांगायचे आहे ना. तर बा त्यानं कृषी केंद्र टाकलेलं आहे. साधारणतः 10 लाख किमतीपर्यंतचा माल त्याच्यामध्ये होता. एवढा पैसा आला कुठून? हो देवीदास संस्थाने. लिहा दुसऱ्याला मनोज पाटील, आता 30 लाखाची गाडी घेतलेली आहे ना या 2 महिन्याच्या आतमध्ये. घ्या लिहून. ठीक आहे, देवीदास संस्थाने कृषी सेवा केंद्र, आणि त्यानंतर मनोज पाटील 30 लाखाची 4 व्हीलर. चला पुढे. आणि आणखी एक तेल आहे झुंबर घर फिरवे. हो आता जेसीबी घेतली त्यानं 22 ते 25 लाखाची. हो जवळपास. त्याचं नोंद करा. आणि एक काशीनाथ गैबान नावाचा माणूस आहे, त्यानं एक आता ट्रॅक्टर घेतलेला आहे, 7-8 लाख रुपये खर्च केलेला आहे या 2 महिन्यातला. अच्छा बरोबर, काशीनाथ गैबाने ट्रॅक्टर, झुंबर घर फिरवे, जेसीबी. चला पुढे. आणि एक हे ना, शिवलाल टोळकुटे आणि बबन हेमाडे, हो या दोघांना आता मार्केटमध्ये दलाली म्हणजे खरेदी केंद्र सुरू केलेलं आहे. साधारणतः 60 ते 70 लाखाचा माल त्यांनी आता खरेदी केला आणि आता त्यांनी विक्री केलेली आहे. हो लिहून टाका दोघांच्या नावाल्या. अच्छा अच्छा अच्छा, हो का? बरोबर, म्हणजे 60 ते 70 लाखाचा माल खरेदी केला नाही. हो घरचे असतील काही ती मग. अरे कायचे हो, घरंदाज नाही ते काय आहे, काय सोय तरी 1.5-2 एकर जमीन नाही ते कोळलं. मग काय टेकड्यावरची वावर आहे त्याचे, आहेच काय त्याच्यापाशी. ते 60-70 लाखाचा माल घेते म्हणजे आता सिद्ध झालं त्याला घबाड सापड. मग घ्या नाव लिहून घ्या त्याचे, शिवलाल टोळकुटे आणि बबन हेमाडे. चला पुढे. त्याच्यानंतरला तुम्ही सीताराम पवार, हो चांगलं घर या 5-6 महिन्यात चांगलं बांधलेलं आहे त्यानं. आणि एक 4 व्हीलर 7 सीटर त्याच्या घरापुढे दिसली मला. आणि बाकीचे अजून बरंचसं चांगल्या पद्धतीने त्याचं काम दिसून राहिलं, याच्यावर अंदाज आहे की ते सुद्धा सामील आहे. हो त्यानंतर मुंशीराम झोटकेचं लिहून घ्या. एक ट्रॅक्टर आहे, लायना ट्रॅक्टर आहे, आणि घरगीर चांगलं रिपेअरिंग चांगलं केलेलं आहे त्याने या 2-4 महिन्यात. हो बाकीचं अजूनही तिथं परिस्थिती चांगली आहे, म्हणजे याच्यावर त्याला सापडलेला आहे. बरं ठीक आहे ठीक आहे, लिहिलं दोघायचं. अजून कोण आहे? नंतर शांताराम खनगणे आहे. हो आता स्लॅबचं घर बांधलं आहे 2-4 महिन्यात. आतापर्यंत कौलाचंच होतं, सोलर हे ते बिलकुल टकाटक काम झालेलं आहे. तर त्याचं नाव लिहून टाका, शांताराम खनगणे. हो अजून बाकीचे पुढचे. की आणखी समजा हे लिहा तुम्ही, एक बंडू कावरे, संतोष टुकटुके, हो यांना सुद्धा माल सापडायला दिसते अंदाज त्याच्या याच्याहून. ते बी पाहिलेलं आहे मी, पण त्याने अजून काही घेतलेलं नाही. आणि बाकी राहिलं कोण आता? बाकी तर कोण नाही राहिला आता. हो झाले, क्लिअर झाले आता सगळे ओके. ठीक आहे, आता धन्यवाद तुमचं, तुम्ही माहिती दिली. यामुळे आता हे कसं तरी घबाड हातातला गेला आता. हो तर पाहू आता शासनाचा काय फायदा होते काय नाही. ठीक आहे, धन्यवाद. नाही काही धन्यवाद नाही साहेब, कर्तव्य आहे आमचं ते. एक सुद्धा नागरिक आहे नात्याने आम्ही तेवढं काम करत आहोत. आता एवढी आम्ही रिस्क घेऊन राहिलो. पुढच्या दावा ठोकाची हे केली आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्या हालती द्यायचं घबाड शोधून काढा आणि शासनाच्या खात्यात जमा करा. ठीक आहे, हो ठेवू मग साहेब आता. हो काही अडचण लागली तर आम्हाला फोन करा, आम्ही सविस्तर माहिती द्यायची काढलेली आहे. बाकी आता तुमचं आता काय तुम्ही कशी ॲक्शन घेता ते तुमच्यावर डिपेंड आहे. हो झाले, आता ॲक्शन सुरू झाली, नोटीस इश्यू झाले द्यायले. उद्या द्यायला हजर होणार आहे आणि त्यानंतर आम्ही ॲक्शन घेणार आहोत. ठीक आहे, ओके ठेवतो आता. नाही ना बा, आता काय तुमच्या पुढे डोकं फोडा. अरे मला नाही सापडलं ना घबाड. फोन करून तुम्ही इथं मिटिंगला बोलावलं मले. पण याच्याशी काहीच संबंध नाही ना. कोणाला घबाड सापडलं आपल्या गावात तुम्ही सांगा ना. कोणालाच नाही सापडलं ना. नाही ना, इतकी मोठी ईडीची धाड जर गावात पडते तर काही तर तथ्य असणार. वा देवदास, तुम्ही हे बा मला अंधारात ठेवून राहिले, मला तुम्ही माहितीच सांगितली नाही. तुम्हाला घबाड सापडलेलं आहे हे आता नक्की झालेलं आहे. हो तुम्ही अजूनही कबूल व्हा. बा नोटिसा आल्या राजा. हो त्या नोटीसमध्ये काय लिहिलं आहे बा, आता भूषण वाचून दाखवतीस तुम्हाला. हो तर बस तुमच्या 11 लोकांच्या नावानं आल्या, म्हणून तुम्हाला फोन करून इथं मिटिंगला बोलावलं म्या. आताही तुम्ही मिळतं जुळतं काय असेल ते सांगून द्या, आणि पैसे काय घबाड सापडलं ते जमा करून द्या. नाही तर पण लय अंगावर येईन बरं तुमच्या. फालतू कस्टडीन ढमकन टमकन एरदारान कोर्टन कचेऱ्यान फालतू गमावसान तुम्ही हाय ती बी.
हो घबाळापायी सगळं गमावायचे पै येईन बरं. अरे पण सरपंच साहेब सापडलंच नाही तर आम्ही कसं काय म्हणू? अरे आम्हाला सापडलंच नाही ना गबाळ. आता काय 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 म्हणजे असं म्हणजे सांगू काय, प्रूफ काय देऊ आम्ही तुम्हाला? काय तुम्ही ऐकतच ना बा, प्रूफ तिथंच द्या तुम्ही आता उद्या. हो नोटीसमध्ये काय लिहिलं राजा, तिथं तुम्हाला आज त्यानं संधी दिलेली आहे. हो आजही तुम्ही सांगा तुम्हाला 10% आम्ही देऊ बा शासनाची मदत तुम्हाला एक बक्षीस म्हणून. तेवढं गावाचा विकास होईल ना. हो पण आता तुम्ही जर म्हणसाल की देत नाही, हेही जाईन तेही जाईन. हो अंदर जमाय होसान. नाही ना हो सरपंच साहेब, सापडलंच नाही ना आम्हाला. विचारा ना आता सगळेच जण आपण आता शांताराम भाऊ आहे, सगळे आहे सगळे आहे. कोणालाच नाही भेटलं ना, आता हे म्हणते कसे मग? नाही बा सरपंच साहेब, हो मारती म्हणते तेच बरोबर आहे. कोणालाच घबाड सापडलंच नाही ना. सापडलं असतं आता लोक माहीत पडलं असतं ना. हो काहीच नाही, कोणालाच सापडलं नाही. त्याला म्हणा बा तुम्ही करा ना, आमच्या घराची चेकिंग करा. आम्ही का नाही म्हणून राहिलो का? करा ना म्हणा, काय करायचं ते तुम्हाला, आम्ही का नाही म्हणून राहिलो. ना चेकिंग तर ते करणारच आहे ना, पण पहिले ते म्हणणं काय द्यायचं बस समजूतदारीपणे समजून सांगा. हो अजून मग सापडलं घरात तुमच्या तर मग बस जा मग. हो ते का फक्त का घबाडच पाहिजे का तुमच्याजवळ बा, हे आलं कुठून? मग त्याची चौकशी नाही होणार का? मग नोटीसमध्ये त्यानं सांगितलेलं आहे की उद्या तुम्हाला इथं 11 वाजता हजर व्हायचं, कागदपत्र घेऊन. तुमच्याजवळ काय इस्टेट आहे, आतापर्यंत मालमत्ता बापदाद्याची किती होती, वडिलोपार्जित, आणि आता काय घेतलं तुम्ही, त्याचा लेखाजोखा तुम्हाला तिथं सादर करावं लागते ना. करून टाकू मग, त्याचं काय महापैसे बा. आतापर्यंत सांगतो 4-5 वर्षाच्या पुऱ्या संदुकातनी माझं पावत्यान पट्ट्यान भाजीपाल्याच्या आपलं जे काय धान्य निघले त्याच्या सबंध जमा आहे. पुरा संदूकच त्याच्या पुढे आपटतो. चल पाय काय पाहिजे तर याच्या पुढे काय पाहणार आहे ते? बा तुम्ही ऐकतच नाही. हो पण मग आता तुम्हाला बा एवढ्या तुम्ही ट्रॅक्टर घेतले म्हणता, हे ते दिसून राहिलं ना ते धैर्य डोळ्यानं, तुम्ही म्हणता राजा नाही. का रे वा काशीनाथ? पाव शांताराम भाऊ आहे हो, असाच तर गैरसमज झाला लोकांचा. तुम्हाला अजूनही माहित नाही का? माया थोडी ट्रॅक्टर आहे ते. का शांताराम भाऊ, माया आहे का ती? काही बोलता राजा. हो ना, तुम्ही सासरवाडीहून आणलेलं आहे, तुम्हाला माहित आहे का? नाही बरोबर आहे ते, यायचं नाही आहे हे. फक्त ते काय झालं, आपलं सरपंच साहेब ते जे खादोड आहे का नाही, त्याले असं लक्षात आलं की बा या गावातनी एवढ्या कसं काय झालं बा एकदम बदल, इतक्या मोठमोठ्या जेसीबी आहे ते कशा घेतल्या. त्याला माहित नाही ना हे यायच्या नाही म्हणून. म्हणून ते गैरसमजातून त्यानं रिपोर्ट दिलेला आहे. जाऊ द्या ना, काही काळजी करायचं काम नाही आपल्याला. आपल्याला घबाड सापडलंही नाही, त्याला म्हणा सगळ्या गाव आमच्या घराची धायधुनी जिथं पाहतं तिथं पाय म्हणा. हो आमचं काही म्हणणं नाही. काय गोंधळात दिसून राहिला म्हणलं नाही का? हो ना, कालचा गोंधळ, आता उद्याचा गोंधळ, आजचा गोंधळ. हो पण आता काय मला नाही समजून राहिलं कसं काय तुमचं. तुम्ही म्हणता की नाही सापडलं, ते म्हणते सापडलं. हाय काय खरं नाही काय? नाही नाही बा, मी सांगतो ना, हे मंदिर बांधणं सुरू आहे का नाही, त्याच्याच्यानं ईडी वालेले बहुतेक शक आला. हो या समजा खादोडेले. हो त्यानं तक्रार केली. त्याला वाटतं बा 1.5 कोटीचं मंदिर बांधून राहिले कशी. अबे म्हणा रामपूरवाले शान आहे का मग? वर्गणी होते का म्हणा, 10,000 वर्गणी होत आमच्या गावात. 1.5 कोटी होते का? अरे चिन्ना स्वामी मुत्ता स्वामी ते देऊन राहिला म्हणा, ते त्याला माहीत आहे का? म्हणून त्याचा ते गैरसमज झालेला आहे, म्हणून त्यानं तक्रार केलेली आहे. बोले का तसं असं नाही का? हो ना, त्याच्या लक्षात नसेल आलं ते चिन्ना स्वामी देऊन राहिला नाही का? आता तेले हजर व्हा लागण इथं मग नाही का? आता पुढे जर लय खोल फिटिंग झाली तर हो, जाऊ द्या पाहू आता काय तर. वाचबर भूषण काय नोटीस तर आता. बरं वाचतात. प्रति शिवलाल टोगोटे, राहणार रामपूर. विषय: रामपूर येथे सापडलेल्या सोन्याच्या हंड्यामध्ये आपला संबंध असल्याबाबत मिळालेल्या तक्रारीनुसार आपणास ईडी मार्फत नोटीस देण्यात येते की आपणाकडे जे काही रामपूर येथील घबाड सापडलेले आहे याच्यातील माल असून आपण त्वरित तो शासन खात्यात जमा करावा. अन्यथा उद्या दिनांक या तारखेला 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपल्याकडे असलेले वडिलोपार्जित मालमत्ता, जंगम मालमत्ता, सर्व मालमत्ता याचं विवरण व कागदपत्रासह हजर राहावे. आम्हाला योग्य वाटल्यास आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ. तर नोटीस सही आहे, दिनांक आहे, सगळं आहे. उद्या या लागते म्हणते. आपल्याला का सगळंच नाही लागतं नाही का? जाऊ द्या आपल्याजवळ नाही का? पोरीचा पगार गिगार दाखवा लागेल, आपलं दाखवा लागेल. बरं बरं ठीक आहे ना मग. देऊन देऊ ना मग. आता काय माहिती द्या लागते, काय मारती आहे बा. हो आपापल्या जमीन, आपापलं जे काय आहे ते आपण सादर करू. हो याच्या पळायला दुसरं काय घेणार आहे? आता ते तर तुम्हाला सादर करावं लागेल ना. हो 1 दिवसाचा कालावधी आहे तुमच्याजवळ. उद्या 11 वाजेपर्यंत तुम्ही सगळं जमा करा आणि तुमच्या माहिती सादर करा. हो म्हणजे आपल्याला कोणाला घबाड सापडलं नाही ना आता. हो नक्की आहे ना हे? नाही तर मग मले तोंड घशी पाडसान तुम्ही. आत्ताच सांगा बरं खरं. हो खोटं नाही ना काही याच्यात? काय सांगा नाही का? हो ना, सगळं खोट्याचा बाजार आहे ना. सिलेंडर जाऊन पोहोचले तिकडे. हो म्हणलं तर मग कसं काय करा, बाकीचे अंगावर यायची सांगावं तर. हो ना, मंदिरं लटकून जायचं. नाही नाही हे बा सांगतो, काहीच विषय नाही आहे. त्याला म्हणा चेकिंग करा, आम्ही उद्या हजर राहू म्हणा. हो आमचा काही विषय नाही. हो पण आम्हाला घबाड सापडलेलं नाही हे त्याला क्लिअर सांगून द्या. ठीक आहे मग तेच म्हणत ते की बा त्याला समजून सांगा. पण आता ते काही आपल्याला सापडलंच नाही ना, आपल्याला काय कर नाही तर डर कायले. हो मी सांगून देतो त्याला सकाळी 8 वाजता चहा घेऊन जातो की नाही. हो क्लिअर सांगतो, तपासणी करून घ्या. चला मग आता उद्या काय सादर करा ते सादर करू. आणि बाकीचे सगळे हे बा म्हणलं शिवलाल आणि बाबन काही येऊ राहिला बा भुसे ना ते बाबा.
उद्या येतो म्हणे बा. हो, आता समजा फोन केला होता तर आता थोडा उशीर झाला तर ते अकोल्याला थांबलेले आहेत. हो, उद्या येतो म्हणे. ठीक आहे मग आता ती अकोल्याला आहे तर येतेच उद्या. राहिल्या तर दिंडीवाले मग आता समजा कंदीला बजी त्याचं काम लागेल ना. ती काय मारते तुझे बाबा. बाबाचा काही विषय नाही, मी हवा ना तसा. हो बाबा येऊन राहिले, पण आता त्याला आता ते कसं स्वच्छता करून हे ते करून येणार आहेत म्हणते. हो आता तसा फोन केला तुम्ही लवकर या म्हणून. हो तर आता कंदीला बजीन ते समजा आता रातची निघणार आहेत. ठीक आहे, म्हणजे तुझे बाबा येते समजा बाकीची सगळी येऊन राहिल्या दिंडीवाले मागाय समजा हे दोघं पुढे येतील. चला ठीक आहे, मग आता उद्या पाहू काय होते तर. ठीक आहे चला, आता उद्या तुम्ही सादर करा तुमच्या माहित्या आणि एक खेपची ईडी गावाच्या बाहेर घालून द्या. पाहू आता काय आहे त्या. देऊन देऊ खादोळलेले का म्हणा, पाय म्हणा काय करायचं आता. तेच म्हणलं काय तू निघाला आता पुण्याहून अजून आला नाही तर उद्याला का म्हणलं ते कागद आणि हे ते जमा करायला लागते. आता भूषण म्हणजे उद्या येतात. हा तुम्ही काय आता अकोल्याला काय थांबले तुम्ही. हा म्हणजे उद्याचा हाराहोरा पाहून आता तिकडे तिकडे होता का फरार बाबा. हा आम्ही राजे इकडे गोत्यात आलो, सरपंच साहेबांना नोटिसा दिल्या हातात मारून. हा हो काय करा समजायला मार्ग नाही. तिकडे कंदीला बाजी म्हणते आता. हा हो मामा लुटरे ते बाकीचे आता म्हणतात म्हणे बा स्वच्छता करून 2 दिवसांनी येऊ. हा हो मग आता कसं काय करायचं. नाही नाही बा कंदीला बस टाईमवर पोहोचते तर त्याला सांगितलं ना हे बाकीचे येऊ द्या, तुम्ही पुढे चालले जा. नोटीस आली ना तुम्हाला. हो ना आम्ही म्हणलं सकाळी पोहोचतोच ना आम्ही. 11 वाजता आहे ना नोटीस. आला ना मला भूषणचा फोन. हा वाचली मी व्हॉट्सअपवर. हा काही बा भ्याचं कारण नाही आहे. हो गाई गडबड करू नका तुम्ही. सगळं आपलं जे काय ते सादर करायचं. देख लेंगे काय देख लेंगे. इकडे टरकली सगळ्याची. मग काय हे घाय बरं पोट्टे कसं करता देऊन टाकता का म्हणते. हो काय करता देऊन टाकता का नाही तर जाऊ दे ना बा. कुठं बसता लोचा कर. हा हो फालतू अजून हा काही सापडलं तर काय करा. हा एखाद्याचं का हुकवाक झालं की सगळ्याचं हुकलं समजा. हो एक जमा झालं की सगळे जमा झाले समजा. अरे नाही ना बाबा थांबा ना तुम्ही. गडबड काय करू राहिले शांतन भाऊ. हे बा तुम्ही माघार घेऊ नका अजिबा. हो रेटून हो खोटं पण रेटून करावं लागते बरं ते. नाही तर अशी जर लपलप करताना काम हुकलं तुमचं. ते काय तुम्ही राजा इतकं घाबरत असते का. पाहू ना अजून काय होते तर. आगे आगे देखो होत आहे का पाहू आता उद्या. पहिला नंबर कोणाचा आहे, कोणाची आहे पहिली तपासणी. पहिला नंबर तर देवदास सनसनीचं दिसून आलं बा. हो त्याचंच नाव होतं त्या लिस्टमध्ये पहिलं. हो पहिला पुकारा त्यालाच आहे उद्या. हो ते एक मग मनोज पाटील त्याच्यानंतर माझा नंबर. हो चालले पुढे पुढे नोटीस आहे. हो नंबर वाईज नोटीस आहे. तो याच्यावर किती नंबर आहे. माझ्या नोटीसवर काय 10वा नंबर आहे बा. हो आणि आपला बबनराव 11वा. ठीक आहे मग आता तुम्ही सर्वात शेवटी आहे पण पोहोचा लवकर. हो या लवकर या. हो चटकन पटकन आणि काय होती ते उद्या पाहू मग आपण. हो मग आता काय माघार घ्यायची नाही मग समजा. हा देख लेंगे. नाही अरे माघार घ्यायचीच नाही अजिबात. हो पाहूनच घेऊ. तसा कादोळ्याचा फोन आला मला आलती ती धमकी. पाहिजे म्हणे आता रस्त्यावर येता तुम्ही पण आहे बा. हो घाबरायचं नाही. हा जे होईन ते उद्या होईन. हो ठीक आहे चला आम्ही उद्या पोहोचतो काही विषय नाही. बरं ठीक आहे मग आता. हो चल ठीक आहे ठेवा आता. ये मग लवकर. आता शिवलाल भाऊ काय म्हणते माघार घ्यायची नाही. हो आता मला वाटते एक वेळचं कसं बा. हो काय करावं काय नाही पण आता ती म्हणते की बा नाही माघार नाही घ्यायची. कधी लावायचं म्हणणं आलं. तर आता उद्या पाहू आता काय होते तर. आता काय होते काय नाही. आता आम्ही काय सांगा म्हणलं. हो ना हे म्हणलं जेसीबी हे ते आता विचारपूस होईल म्हणते. कसं काय करावं म्हणलं. आमची तर आताच लट्टावर राहिले. रातभर झोपले राहिले आम्हाला आता. अरे लट्टावली तर आता माई लट्टावली. तुम्हाला काय वाटतं माई किती लट्टावली असं मग आता पण ते काहीतरी आपल्याला आपापलं सादरीकरण करा बरोबर. मी तर सांगतो बा आता मापुरीचा पगार आहे, माई शेतीवाडी आहे, असं आहे, मसाळा आहे, दूध आहे, असं करून आता कसंही आपापलं तुम्ही बरोबर सांगा. जे काय आहे ती काय सांगता आणि काय करता आता. मग आता पाहू ना आता. हो ना आमच्याकडं काय आहे 1.5 एकर जमीन आणि काय कसं होईन तर हो बा आता. बरं पाहू आता उद्या मग काय होते नाही का. हो चला ठीक आहे जाऊ द्या मग आता. पाहू ना उद्याचं उद्या. हो लोड नाही घ्यायचा एवढा. हो आता काय आता माई मुली माहिती आता किती पुक करून राहील. हो चला जा आता तुम्ही. हो पाहू उद्या काय होते हो चला ओके. कागद गिगद काढून घ्यायचे तुमचे काही असेल तर घराचे भराचे. हो म्हणजे आताच पेट्या गिट्या हुसका. उद्या बिलकुल हजर. हो देवदास आहेच मोरके आपला पुढे. पाहू पुढे काय होती. नमस्कार गुड मॉर्निंग. आले का. ठीक आहे. चला काय म्हणते मग काय रात्री काही हो आला काही त्याचा मेसेज. काय म्हणणं आहे काय नाही. हो काही सांगितलं नाही तुम्ही. नोटिसा पाठवून दिल्या. हो पण काही काय बोलणं झालं काही सांगितलं नाही. नाही ते कसं आता साहेब सांगतो तुम्हाला एक गोष्ट अंदरची गोष्ट आहे. आता हे जे तुम्हाला तक्रार भेटली का नाही. हो आता मी सगळ्याला सांगितलं बा असंच आहे. हो असं तर पहा घबाड असं तर देऊन द्या. हो पण 100% मला विश्वास आहे की आमच्या गावाला घबाड सापडलेलं नाही. हो हे जे आहे म्हणजे गैरसमजमधून तक्रार दाखल झालेली आहे. हो त्या अनुषंगाने तुम्ही चौकशी करा म्हणा. आमचं काही म्हणणं नाही गावाला यायचं. हो ते आता 11 वाजताच तुम्ही टाईम दिलेला आहे. ते सगळे आपले कागदपत्र घेऊन हजर होतील. हो तुम्हाला काय चौकशी करायची ते तुम्ही दिवसभर करा, रातभर करा, 2 दिवस करा. आपलं काही म्हणणं नाही. हो बाकी अडचण काहीच नाही. फक्त तुमचा जे गैरसमज आहे तेवढा दूर होणं महत्त्वाचं. चला ठीक आहे म्हणजे समजा ते ऐकायला तयार नाही का. बरं म्हणजे आता आम्हाला 100% 99% आजच आम्ही सांगतो हे सगळे हाती लागणार आहे आता. हो कारण की जे काही येणं प्रगती 2 महिन्यात केली याचं पूर्ण आम्ही डिटेल घेतलेलं आहे. हो त्याची आता त्याला घाम फुटून आता चौकशीच्या वेळेस काय समजून द्यायले. हो सगळं बाहेर येणार आहे आता. हो चला ठीक आहे तुम्ही आता म्हणता ते ऐक तुम्ही काय हरकत नाही. हो आता आम्ही आमच्या परीनं काय करायचं ते करतो आता. हो चला तुमचा विषय संपला. तुम्ही काय चहा पाणी आणलं का आता. आता ते पोहे चहा वगैरे म्हणलं चला घेऊन आता. हो चला आतमध्ये बसून घेऊ. हो की पाण्याची कॅनही सांगितली येऊन राहिला पोरगा. चला.
बरं ठीक आहे, चला आतमध्ये चला, पाहू मग आता काय करायचं तर. कर्जमाफीच्या याद्या लागल्या म्हणते ना, काय म्हणजे इथं झालं का दिसून राहिलं मला. अरे काय म्हणलं का लाली पाटील, काय गडबड काय म्हणलं. थांबा ना बा, ते कर्जमाफीच्या याद्या तिकडे ग्रामपंचायत तिकून लागेला, इकडे हॉलमध्ये आमची चौकशी आहे. मग काय तर तुम्हाला माहितीच नाही का ते रातचं काय झालं तर. हा, गावात ईडी आली राजा, काय आता तुम्हाला काय सांगा. मला काय माहिती आता, सांगा आता मला काय माहिती आहे. तेच तुम्ही पाहून राहिलं, मी धाब्यान उशीर आलो. आता मी हे एवढी गडबड मिळालं बा, कर्जमाफीची गडबड आहे का या त्यासाठी. हो, केवायसी करा, ईवायसी काय आहे तिथं. खबर राजा तुम्ही बा तिकडे पाहा ते तिकडे आहे ना ते तिथं त्या फळ्यावर लावलेलं आहे. मग आता आम्ही राजा आमच्या परीक्षेने मग काय हो इडी हो आम्हाला खबर सापडमध्ये बा. हो आता ते काय सादरीकरण करा मध्ये कागदपत्राचे काय दाखवा. हो तिकडे चिकडे डोक्यात 1.5-2 एकर वावर आहे. तेवढा आता दाखवतो बा त्याच्या खरेदी गिरी. मग आम्ही तर सांगायला का खरंच म्हणा बा जुमऱ्या. हो खरं सांगा सापडलं का मी तुम्हाला. हो लगा काय जेसीबी किशबी काय खोटं तर नाही ना, खरं आहे ना. आम्ही पाहिजे का खोटं बोलणं का बरं. आता भाऊ हो सांगतो मी तुम्हाला. हो सांगा आताच खरं सांगा. राजा आम्ही तर विचारायला रे म्हटले. अरे आम्हाला राजा नाही सापडणार, तुम्हाला काय सांगा आता. पुरा लोकांना विश्वास नाही राहिला. जाऊ द्या नाही बा, आता पाहू आता दूध का दूध पाणी का पाणी. हो जाऊ द्या, जे होईल ते होईल. काय होईल तो बा, आता पाहता शेवटी तुम्हालाच माहिती, आपल्याला काय माहिती तुमचं काय बेरं काय आहे. हो ठीक आहे आता, हो आपलं तर काही नाव नाही आलं बा, आपल्याला नोटीस येईन काहीच नाही. मग आता तुमचं काय म्हणणं आता, म्या घेतलं हा म्या घबाळा पचवलं. अरे काय राजा माय नाव आता आलं ना त्याच्यातनी. मग काय खोट्या गोष्टी देतच भाऊची नाव आहे ना. काय देतच काय आहे म्हणलं, हे संदूक काय आहे. हा एवढं मोठं डोक्यावर काय घेऊन चाललं म्हणलं. अरे काय म्हणजे आता चिठ्ठ्या पावत्या खरेद्या सगळं संगच घेतलं मी संदूकच आता. चल पाहिले का, इतका भाजीपाला इकला, इतका मिरची इकली, इतकं रोपवाटिकेचे आले, सगळं बिलकुल संगच आणलं म्या. मग हे लालवही आहे, याच्यात माझा हिशोब असते. मजुरी इतकी झाली तितकी झाली, सगळं हिशोब आहे याच्यातनी. दोडक्याची किती आणि वांग्याची किती. हा हो दाखवून देऊ आता काय आहे आपलं. मग आपलं काय आपण कर नाही तर डर कायले ना. तू तर शाव आहे म्हणा, पण आता काय होते काय माहिती. याच्या मागं मागं आता पाहू आता काय होते. नाही नाही मग तेच आहे ना, आम्ही आता आमचं दाखवूनच राहिलं ना. मग काय तर 10 एकर जमीन आहे असा तसा. येतो आता पहिला नंबर तू याचा आता. ते लिस्ट लागली तिथं, बस 5 मिनिटात सुरू करतो म्हणते. 5 मिनिटं काय आत्ताच जातो ना मी, त्याच्या पुढे जाऊन बसतो. घे म्हणतो काय तर लारे येऊन राहिला. पाहू आता काय होते पाहू, येतो सांगू त्याला आता घबाड कुठं दाखव म्हणतो आता. चला जाय बा आता नाही का, आमची तर लुक राहिले. शिवलाल काही येते काय येते का पैते तिकडे. बरं बरं जाय मग आता तू. येतो आम्ही.